कुठे आलोय बाळा आपण? शिवाय दिसे ना, हात करा. किती ऊन लागतोय. आम्ही आलोय आमच्या देवी मातेला, हो ना? पद्मावती देवी मातेला. कुठे आलो आपण? जय बाप्पा करायला, हो ना? चला आता आमचं जय बाप्पा दाखवतो म्हणा. चला मग आता आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि मंदिरात गर्दी पण होती. भर दुपारी वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल, तरी सुद्धा गर्दी होती. चला तर आता सगळ्यांनी नमस्कार करून घ्या. मंदिरात आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. बसलोय आम्ही त्यासाठी अगोदर. आणि ही आहे शेऱ्याची पद्मावती देवी माता. चला सगळ्यांनी दर्शन करून घ्या. मंदिर असू द्या नाहीतर काही कोणतंही ठिकाण असू द्या, मुलांची मस्ती चालूच असते. शिवायची आणि देवांची इथे सुद्धा पहा मस्ती चाललेली आहे, कारण तिथे एक मांजर होतं त्याच्याशी मस्ती करत होते. त्यानंतर ताईंनी देवीची ओटी भरली. आम्ही सुद्धा सगळ्यांनी नमस्कार केला आणि आता पुढे जायचं होतं मंदिरात. आणि तिथे सुद्धा आम्ही सगळ्यांनी मस्त असं दर्शन घेतलं, कारण की या देवी माता 5 जणी बहिणी आहेत. तर सगळ्यांना नमस्कार केला आणि खरंच आपल्या कुलदेवीला आल्यावरती इतकं छान समाधान वाटतं आणि त्यामुळेच आम्ही येतच असतो इथे. तर पहा मुलंसुद्धा मस्त नमस्कार करतायत आणि एकदम प्रसन्न शांत वाटत होतं. आणि इथे आज महाप्रसादसुद्धा होता, त्याचासुद्धा आम्हाला लाभ घेता आला. छान दर्शन झालं. त्यानंतर पहा मुलं सोबत आहेत आणि इतकं ऊन आहे आणि या उन्हामध्ये आईस्क्रीमची आठवण होणार नाही असं होणारच नाही. तर दादानी इथे पहा आमच्या मुलांसाठी मस्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीम मागवली. मुलं तर एकदम खुश झाली आणि खरंच हे कॅफे खूप सुंदर होतं. गमला कॅफेच नाव होतं याचं. जवळच आहे, तेथूनच मंदिराच्या 2-3 किलोमीटर अंतरावर. सगळ्यांचे आम्ही व्हिडिओ फोटो घेतले आणि शिवाय पहा इथे आमचा नौटंकी करत खात होता आणि म्हणून आम्ही त्याचे पिक्चर क्लिक करत होतो. छान असं मुलांनाही आवडतं व्हिडिओ वगैरे काढायला. कसा वाटला व्हिडिओ?